नमस्कार, स्वाद घरचा विथ प्रियांकामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण येथे पाहणार आहोत एअर फ्रायर कसा यूज करायचा। हा नवीन एअर फ्रायर आपल्या रोजच्या वापरासाठी कसा तयार करायचा ते मी इथे काही टिप्स सांगितले आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता हा आपला एअर फ्रायरचा बेकिंग ट्रे आहे आणि त्यामध्ये ही एक जाळी दिली आहे। आता याला आपण स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊया आणि आपण याला एक स्पॉन्जने क्लीन करणार आहोत। हा एकदम सॉफ्ट आणि नॉन स्क्रॅचेबल स्पॉन्ज हवा आहे। हा सहज कुठेही आपल्याला उपलब्ध होतो। आता यावर तुम्ही तुमचं डेली यूजमधलं डिशवॉशिंग लिक्विड घ्या आणि याने आपण दोन्ही ट्रे आणि आपलं हे नेट आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। आता याला आपण एका कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेऊया, जेणेकरून त्यावर अजिबात पाणी राहणार नाहीये। पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला। एअर फ्रायरला यातून एका कोरड्या टिश्यू पेपरने आपण स्वच्छ क्लीन करून घेऊया। आता आपला एअर फ्रायर अजूनही क्लीन झालेला नाहीये। त्यामध्ये एक फॅन असतो, तोही आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे, पण तो आपल्याला असं सहज हाताने पुसता येत नाही। त्यासाठी इथे एक ट्रिक आहे। इथे मी एअर फ्रायर लायनर घेतला आहे, तुम्ही बटर पेपरही घेऊ शकता। इथे मी 2 ब्रेड घेतले आहेत, तुम्ही एकही घेऊ शकता आणि याला आता आपण थोडा वेळ बेक करून घेणार आहोत। इथे मी 150 वरती 5 मिनिटासाठी याला आपण चालू करून घेणार आहोत, जेणेकरून तो फॅन फिरायला लागला की त्यावर काही जर धूळ कचरा काहीही अडकलेलं असेल तर ते पूर्णपणे क्लीन होईल। म्हणजे फर्स्ट यूजमध्ये आपल्याला असं ब्रेड भाजून घ्यायचं आहे आणि हे ब्रेड खाऊ नका, फेकून द्या। त्यामध्ये त्यातला सगळा कचरा ह्या ब्रेडमध्ये खेचला गेला असेल, म्हणजे आपल्या नेक्स्ट यूजसाठी आपला एअर फ्रायर पूर्णपणे रेडी झाला आहे। अशाच काही टिप्स आणि एअर फ्रायर रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।